नमस्कार मित्रांनो, मिशन अँकरिंग मध्ये तुमचं स्वागत आहे. विचार करा, 26 जानेवारीची ती सकाळ आहे. समोर शेकडो प्रेक्षक बसलेले आहेत, सर्व मान्यवर मंचावर आहेत आणि सर्वांच्या नजरा फक्त तुमच्यावर आहेत. तुमच्या हातात माईक आहे, पण नेमक्या वेळी तुम्हाला शब्द सुचत नाहीत. इतिपोटी तुमचा आवाज थरथरतोय आणि तुमच्याकडे प्रभावी चारोळ्या नाही. किती वाईट वाटेल ना, जेव्हा इतक्या मोठ्या राष्ट्रीय सणाच्या दिवशी आपण आपली छाप पाडू शकणार नाही. सूत्रसंचालन करणं म्हणजे फक्त कागदावरचं वाचणं नव्हतं, तर ते समोर बसलेल्यांच्या काळजाला हात घालणं असतं. पण आजच्या धावपळीच्या युगात आपल्याकडे तासनतास बसून कविता, संदर्भ शोधायला वेळ कुठे आहे? यात आपली चूक नाही, तर आपलं हे धावपळीचं जगच असं आहे. मग यावर आम्ही घेऊन आलोय एक सोल्युशन. तुमची हीच अडचण ओळखून मी 30 पानांची मास्टर अँकरिंग स्क्रिप्ट तयार केलेली आहे. ही केवळ कागद नाही, तर ती तुमच्या यशाची शिदोरी आहेत. यामध्ये मी अशा कविता, अशा काही ओळी लिहिलेल्या आहेत ज्या ऐकून समोर बसलेल्या प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी येईल आणि अंगावर शहारे उभे राहतील. मी या स्क्रिप्टची किंमत 500 किंवा 1000 रुपये ठेवू शकलो असतो, कारण यामागे माझी कित्येक रात्रींची मेहनत आहे. मला तुमच्यासारखा प्रत्येक तरुण, प्रत्येक शिक्षक मंचावर आत्मविश्वासाने उभा राहिलेला पाहायचा आहे. म्हणूनच ही संपूर्ण 30 पानाची प्रीमियर स्क्रिप्ट मी फक्त तुमच्यासाठी देतोय, फक्त 299 रुपयात. हो, फक्त 299. 299 रुपये तुम्ही तुमच्या ज्ञानावर आणि तुमच्या आत्मविश्वासावर केलेली एक छोटीशी गुंतवणूक आहे. विचार करा, 299 तर आपण चहा नाश्त्यावर सहज खर्च करतो, पण ही स्क्रिप्ट तुमच्या आयुष्यभराला आत्मविश्वास मिळवून देईल. खाली दिलेल्या लिंकवर आताच क्लिक करा आणि 299 रुपये पे करा आणि तुमच्या व्हॉट्सअपला लगेच मिळवा PDF सूत्रसंचालन 26 जानेवारी निमित्त. लक्षात ठेवा मित्रांनो, संधी वारंवार येत नाहीत. 26 जानेवारी जवळ येतोय. मंचावर नाव कमवायचं की शांत बसायचं हा निर्णय तुमचा आहे. मग मित्रांनो, या 299 रुपयात काय मिळेल तुम्हाला ते पाहूया. यामध्ये तुमची मोठी वेळेची बचत असेल. जवळपास ही स्क्रिप्ट तयार करायला मी 20 ते 25 तासाचा वेळ दिलेला आहे. तर समजा तुम्हाला हे 20-25 तासाची गुंतवणूक एका मिनिटात मिळणार आहे आणि प्रोफेशनल दर्जा आहे यामध्ये. तर काय असेल? तर सामान्य सूत्रसंचालन आणि प्रोफेशनल सूत्रसंचालन यातील फरक काय असेल हे नक्कीच तुमच्या प्रेक्षकांकडून तुम्हाला कळून येईल. आणि 2026चा अद्ययावत संदर्भ म्हणजे अपडेटेड फॉर्मॅट तुम्हाला मिळेल. बहुतेक स्क्रिप्ट जुन्या असतात, पण या स्क्रिप्टमध्ये 77वा प्रजासत्ताक दिन आणि विकसित भारत 2026चे विशेष संदर्भ आहेत. यामध्ये 50+ प्रीमियर चारोळे आहेत. सर्व समावेशक म्हणजे ध्वजारोहणापासून वंदे मातरम पर्यंत, तसेच रॅली, स्काउट परेड, सांस्कृतिक कार्यक्रम, स्वतंत्र भारत या सर्वांचं व्यवस्थित नियोजन एका ठिकाणी तुम्हाला मिळेल. आणि हो मित्रांनो, आत्मविश्वासाची हमी तर फ्रीच मिळेल. जेव्हा हातात एक उत्कृष्ट लिखित स्क्रिप्ट असते, तेव्हा मंचावरची भीती 50% कमी होते. हे 299 रुपये प्रत्यक्षात ग्राहकाच्या कॉन्फिडन्सवर केलेली गुंतवणूकच आहे मित्रांनो. आणि या स्क्रिप्टमुळे होणारे प्रभावी सूत्रसंचालन ऐकून शाळेचे मुख्याध्यापक, पाहुणे, पालक तोंड भरून कौतुक करतील, जे नक्कीच 299 रुपयापेक्षा मोलाचे आहे. मित्रांनो, 299 रुपयाची ही स्क्रिप्ट खरी किंमत नाही, तर तुमच्या कार्यक्रमाला ऐतिहासिक बनवण्याची घेतलेली एक छोटीशी गुरुदक्षिणा आहे. तर मित्रांनो, त्वरा करा आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकद्वारे हे PDF डाउनलोड करा. आणि हो, मला खात्री आहे की तुमचं सूत्रसंचालन नक्कीच जबरदस्त होणार. आणि हे स्क्रिप्ट परचेज करायच्या आधी तुम्ही ह्या स्क्रिप्ट मध्ये काय आहे ते सुद्धा पाहू शकता. आणि जरी तुम्हाला हे स्क्रिप्ट परचेज करायचं नसेल, तर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसणार आहे ते तुम्ही नक्कीच लिहून घेऊ शकता. चला तर मित्रांनो, सुरू करूया 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन सूत्रसंचालन. मित्रांनो, या सूत्रसंचालनमध्ये काय काय आहे ते आधी पाहूया. कार्यक्रम पत्रिका जवळपास अशी जुळवलेली आहे, जेणेकरून प्रत्येक कार्यक्रम, जे काही तुमचं प्लॅन असेल, प्लॅन नसेल, काही अचानक तिथं इव्हेंट्स ऍड झाले, तर त्या सगळ्या इव्हेंट्सना डोक्यात ठेवून तुमचं हे स्क्रिप्ट बनवण्यात आलेलं आहे. तर सर्वप्रथम ईशस्तवन, स्वागत गीत, अध्यक्षीय निवड, अध्यक्षीय निवडीस अनुमोदन, फोटोपूजन, ध्वजस्तंभ पूजन, ध्वजारोहण, राष्ट्रगीत, ध्वजगीत, घोषणा, राष्ट्रीय प्रतिज्ञा, स्काउट गाईड पथक रॅली, झेंडा कवायत, लेझिम, डंबेल कवायत, सामूहिक कवायत, स्वागत, प्रास्ताविक भाषणे, विद्यार्थी भाषणे, शिक्षक भाषणे, मान्यवरांची भाषणे, बक्षीस वितरण, सांस्कृतिक कार्यक्रम, अध्यक्षीय भाषण आणि आभार. मित्रांनो, या सगळ्यांसाठी जबरदस्त चारोळे आहेत. जवळपास 50+ चारोळ्या तुम्हाला मिळतील, जेणेकरून तुमचं सूत्रसंचालन जबरदस्त होणार म्हणजे होणारच. त्यामुळे 299 ही काही खूप मोठी किंमत नसेल, तुमचा व्यासपीठ गाजवायचा असेल तर. चला सुरुवात करूया. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. या ठिकाणी काही कवितेच्या ओळींनी सुरुवात करा. सूत्रसंचालन जबरदस्त होईल. हजारो जाती, हजारो भाषा आणि प्रांत कितीतरी न्यारे, तरीही एकच राष्ट्रभक्तीचे वाहतात इथे वारे.
कुठे मराठी संस्कृतीचा साज, कुठे पंजाबचा भांगडा रंगतो, विविधतेच्या या बागेत भारत माझा एकच होऊन जगतो, भारत माझा एकच होऊन जगतो. हिमालयाची उंची आहे आणि समुद्राचे अथांगपण, सर्व भारतीयांच्या मनात वसते फक्त एकच भारतीयपण. रंग वेगळे असले तरी रक्ताचा रंग मात्र एक आहे, भारताच्या मातीचे आम्ही लेकरं, हाच आमचा खरा विवेक आहे. डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाने दिला एकतेचा हा मंत्र, लोकशाहीच्या सावलीत जपले आम्ही आमचे स्वातंत्र्य. शौर्य आणि शांततेचा जिथे अखंड होतो मेळ, असा माझा भारत देश जिथे विविधतेचा सुंदर खेळ, असा माझा भारत देश जिथे विविधतेचा सुंदर खेळ. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व माझ्या देशप्रेमी बांधवांनो, मित्रांनो, या ठिकाणी मी 3 ऑप्शन्स दिलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार एखादी 4 ओळी सिलेक्ट करा. कायद्याचे राज्य आले, हक्क मिळाले सर्वांना, संविधानाने नवी दिशा दिली मानवाच्या कर्तृत्वाला, लोकशाहीचा हा उत्सव अखंड राहू गगनाला, अखंड राहू गगनाला. आज 26 जानेवारी. आज 26 जानेवारी. आजचा हा सुवर्ण दिन आपल्या भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन म्हणून आपण अत्यंत उत्साहात साजरा करत आहोत. हा केवळ एक राष्ट्रीय सण नाही, तर तो आपल्या लोकशाहीचा, आपल्या संविधानाचा आणि आपल्या अखंडतेचा उत्सव आहे. रक्त सांडले ज्यांनी देशासाठी, तयांचे स्मरणी आज नतमस्तक होऊया. तिरंगा डौलतो फडकतोय नभी, चला त्याचा मान अखंड राखूया, चला त्याचा मान अखंड राखूया. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, पण खऱ्या अर्थाने आपण एका प्रगल्भ राष्ट्राच्या रूपात उभे राहिलो ते 26 जानेवारी 1950 रोजी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानामुळेच आज प्रत्येक भारतीयाला लोकशाही नावाने महान कवच लाभले. या संविधानाने आपल्याला दिलेले हक्क आणि कर्तव्ये हीच आपल्या प्रगतीची गुरुकिल्ली आहेत. ज्या वीर जवानांनी सीमेवर बलिदान दिले आणि ज्या क्रांतिकारकांनी फासावर चढून स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले, त्या सर्वांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकणार नाही. देशाच्या या सन्मानासाठी आयुष्य ज्यांनी वेचले, शौर्याच्या त्या गाथांनी आज आबाळही गरजले. प्रजासत्ताक दिन हा आमचा आनंदाचा सण असे, मनामनात आज केवळ भारत माझा देश वसे, भारत माझा देश वसे. आज आपला भारत देश 2026 मध्ये तंत्रज्ञान, अंतराळ विज्ञान, आर्थिक प्रगती, जगाच्या पाठीवर एक महासत्ता म्हणून उदयाला येत आहे. विविधतेचे एकता हेच आपल्या भारतभूमीचे वैशिष्ट्य आहे आणि ही एकता टिकवून ठेवणे ही आजच्या काळाची गरज आहे. आपण तरुणांनी आता केवळ भारताचे नागरिक म्हणून नाही, तर भारताचे शिल्पकार म्हणून स्वतःला सिद्ध करायचे आहे. नयनी स्वप्न प्रगतीचे, हाती तिरंगा डुलतो आहे, कर्तव्याच्या वाटेवरती भारत माझा चालतो आहे. ना धर्म ना जात, फक्त देश हा आमचा मान आहे. जगाच्या पाठीवर तळपू दे माझ्या भारताची शान आहे, माझ्या भारताची शान आहे. चला तर मग आजच्या या मंगल दिनी आपण सर्वजण मिळून एक संकल्प करूया की आपल्या देशाची अखंडता, शांतता, समृद्धी वाढवण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध राहू. आपल्या देशाचा तिरंगा असाच उंच नभात फडकवत ठेवण्यासाठी आपण अहोरात्र कष्ट करूया. आता वेळ झाली आहे ज्यांच्या त्यागातून हा देश उभा राहिला, त्या भारत मातेच्या जय जयकाराची आणि आपल्या लाडक्या तिरंग्याला सलामी देण्याची. मित्रांनो, घोषणा जबरदस्त मोठ्या आवाजात द्या, जेणेकरून तुमच्या सूत्रसंचालनाला आणि प्रजासत्ताक दिनाच्या देशभक्तीला एक वेगळा सूर जुळून येईल. उठू दे स्वर गर्जनेचा, घुमू दे जय जयकार, माझ्या भारताच्या कीर्तीचा होऊ दे साता समुद्रापार. बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या पुनश्च एकदा मनपूर्वक शुभेच्छा. बोला भारत माता की जय, वंदे मातरम. यानंतर मित्रांनो, मान्यवरांची ओळख, उपस्थित सर्व प्रेक्षकांना काही वाक्यामार्फत म्हणजे कार्यक्रमाला कोणकोणते प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत याची एक सुरुवातीला ओळख करून देणे हे उत्तम सूत्रसंचालनाचे एक गुणधर्म आहेत. त्यामुळे आपण थोडक्यात मान्यवरांची ओळख करून घेऊया. आणि मित्रांनो, या स्क्रिप्टमध्ये तुम्हाला ठिकठिकाणी मी फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला पुन्हा तुमच्या हस्ताक्षरात स्क्रिप्ट लिहून घ्यायची काहीच गरज नाही. त्यामुळे तुम्ही फक्त नाव जरी ऍड केलात तरी तुमचं स्क्रिप्ट 100% रेडी आहे. प्रजासत्ताक दिनाचा हा सोहळा खऱ्या अर्थाने दिमाखदार होतो तो म्हणजे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या दिग्गज मान्यवरांमुळे. ज्याप्रमाणे आकाशात चंद्र ताऱ्यांच्या अस्तित्वाने रात्र उजळून निघते, त्याचप्रमाणे आपल्या मंचावर उपस्थित असलेल्या ज्ञानवंतांच्या आणि समाज धुरंधरांच्या उपस्थितीने हा सोहळा उजळून निघाला आहे. कर्तृत्वाच्या तेजाने ज्यांनी नभ कवेत घेतले, कर्तृत्वाच्या तेजाने ज्यांनी नभ कवेत घेतले, शब्दांच्या या सुमनांनी आज स्वागत त्यांचे दाटले. परिचय त्यांचा करून देतो हर्ष होतसी मने, आदर्श ज्यांचा घेऊन चाले ही भारताची नवी पिढी. आजच्या या 77व्या प्रजासत्ताक दिनी सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून आपल्याला लाभले आहेत आदरणीय. त्यांचे पद या ठिकाणी उल्लेख करा, त्यांचे या क्षेत्राचे योगदान दिले आहेत तेही उल्लेख करा. त्यांच्या उपस्थितीने आजच्या कार्यक्रमाची शान वाढलेली आहे.
मित्रांनो, त्याचप्रमाणे इतर अध्यक्ष, मुख्य अतिथी यांचं या ठिकाणी ओळख करून द्या एका वाक्यामध्ये. आणि इतर 10-12 मान्यवर जरी असले तरी त्यांचं मी या ठिकाणी नाव लिहून घ्यायला लिस्ट दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. याप्रमाणे तयारी करून घ्या आणि सगळ्यांची ओळख करून दिल्यावर म्हणा, हे देखील व्यासपीठाची शोभा वाढवत आहेत. अशा दिग्गज मान्यवरांचा परिचय करून देताना मला सार्थ अभिमान वाटत आहे. कर्तृत्ववान माणसे जेव्हा एकत्र येतात तेव्हा विचारांची देवाणघेवाण होऊन एक सुसंस्कृत समाज घडतो. वेळ दिली आपण आम्हा, हेच आमचे भाग्य थोर, आपल्या कार्याची गाथा आहे साता समुद्रापार. मित्रांनो, त्यानंतर काही मान्यवर व्यासपीठावर न बसलेले असतात, ते प्रेक्षकांमध्ये बसलेले असतात. त्यामुळे त्यांचं विशेष उपस्थिती म्हणून नाव घ्या आणि त्यांचंही या ठिकाणी प्रेक्षकांना ओळख करून द्या. त्या ठिकाणी सुद्धा मी या ठिकाणी लिस्ट सोडलेला आहे. त्यानंतर म्हणा, हिरे असावीत पैलू पाडलेले आणि माणसे असावीत संस्कारांनी घडलेली. आजचा हा मंच पहा थोर व्यक्तिमत्वांनी आहे सजलेला. अशा या विद्वान आणि कर्तबगार मान्यवरांच्या उपस्थितीत आपण आजच्या कार्यक्रमाची पुढील वाटचाल करणार आहोत. मित्रांनो, काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, वाचून घ्या. त्यानंतर आपण वळूया पुढच्या कार्यक्रमाकडे, ईशस्तवन. तर ईशस्तवनचा इंट्रोडक्शन वाचून घ्या. मी फक्त 4 ओळी वाचून दाखवेन जेणेकरून व्हिडिओ खूप लेंदी व्हायला नको. हे ईश्वरा दे शक्ती आम्हा, हे ईश्वरा दे शक्ती आम्हा, देशसेवा करण्याला, मिळो बुद्धी अन शुद्ध आचार राष्ट्र उंच नेण्याला. भेदभाव सारे विसरून आम्ही एकतेने नांदूया, तुझ्या कृपेने भारताला विश्वगुरु बनवूया, विश्वगुरु बनवूया. मित्रांनो, या ठिकाणी ईशस्तवन आवाहन कसं करायचं आहे, ईशस्तवनानंतर काय म्हणायचं आहे, मी इथं दिलेलं आहे, वाचून घ्या. नक्कीच याचा वापर तुमच्या सूत्रसंचालनात करा. यानंतर स्वागत गीत. स्वागत गीतासाठी 4 ओळी आहेत. हृदयाच्या या सुंदर कोपऱ्यात स्वागताचा दीप लावूया, मनातील मधुर शब्दांनी पाहुण्यांचे स्वागत करूया. सजले अंगण आनंदाने हर्ष दाटला आज नभी, अभिमानाने उजळली आहे प्रजासत्ताकाची ही नवी प्रभा, प्रजासत्ताकाची ही नवी प्रभा. मित्रांनो, सुरुवात कशी करायची आहे, आवाहन कसं करायचं आहे आणि स्वागत गीत सादर झाल्यानंतर काय म्हणायचं आहे, सगळंच तुम्हाला इथं स्क्रीनवर किंवा पीडीएफ मध्ये अवेलेबल आहे. नक्कीच वाचून घ्या. यानंतर आपण वळूया अध्यक्ष निवडीकडे. अध्यक्ष निवडीसाठी आपण वापरलेली 4 ओळी आहे. देशभक्तीचा ज्यांच्या मनी वाहतो अखंड झरा, देशभक्तीचा ज्यांच्या मनी वाहतो अखंड झरा, विचारात ज्यांच्या लाभे मार्ग प्रगतीचा खरा. अशा समर्थ नेतृत्वाचा आज येथे व्हावा सन्मान, अध्यक्षांच्या रूपाने लाभो या कार्यक्रमाला नवी शान. मित्रांनो, अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव कसा मांडायचा आहे आणि त्याला अनुमोदन कसं द्यायचं आहे, अनुमोदन देणाऱ्या शिक्षकाला कसं व्यासपीठावर पाचारण करायचं आहे, हे नक्कीच स्क्रीनवर दिलेलं आहे, वाचून घ्या. नाहीतर बेस्ट ऑप्शन आहे पीडीएफ परचेज करा. त्यानंतर म्हणा, धन्यवाद सर मॅडम, प्रस्तावाला अनुमोदन दिल्याबद्दल धन्यवाद. यानंतर आपण वळूया प्रतिमा पूजन. हा या कार्यक्रमाचा खूप महत्वाचा भाग आहे. आता आपण वळत आहोत आजच्या सोहळ्यातील एका अतिशय पवित्र आणि मंगलमयी टप्प्याकडे, तो म्हणजे प्रतिमा पूजन. प्रजासत्ताक दिनाचा हा गौरव सोहळा साजरा करत असताना आपल्या मनात 2 महान राष्ट्र निर्मात्यांचे विचार प्रकर्षाने येतात, ज्यांच्यामुळे आजचा हा प्रगत भारत 2026 मध्ये समर्थपणे उभा आहे. एक म्हणजे ज्यांनी भारताला अहिंसेचे शस्त्र दिले, ते म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी. आणि दुसरे म्हणजे भारताला लोकशाहीचे कवच दिले, ते म्हणजे सर्वश्रेष्ठ संविधान मानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ही 4 ओळी वापरा. देशाचा हा पाया ज्यांनी विचारांनी रचला, देशाचा हा पाया ज्यांनी विचारांनी रचला, संविधान अन अहिंसेचा मंत्र मानवा दिला. नतमस्तक होऊन चरणी स्मरूया आज तयांना, प्रकाशाचा मार्ग दाविती जे सदैव आमच्या मनाला, सदैव आमच्या मनाला, सदैव आमच्या मनाला. मित्रांनो, आवाहन करा. हा कार्यक्रमाचा खूप महत्वाचा भाग आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सौ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूजन करून घ्यावे. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी श्री सौ यांनी महात्मा गांधीजींच्या फोटो पूजन करून घ्यावे अशी विनंती. यानंतर आजच्या कार्यक्रमास उपस्थित ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक, शालेय मंडळाचे अध्यक्ष सदस्य यांनी श्रीफळ वडवावे अशी विनंती. मित्रांनो, महात्मा गांधीजींचे फोटो पूजन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो पूजन हा एक खूप प्रजासत्ताक दिनाचा आदरणीय कोपरा आहे. त्यामुळे याचं सूत्रसंचालन नक्कीच व्यवस्थित करा. मान्यवर जेव्हा पुष्पहार अर्पण करत असतील तेव्हा तुम्ही प्रेक्षकांना एंगेज ठेवणंही तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे जोपर्यंत फोटोपूजा संपन्न होत आहे त्यासाठी तुम्ही म्हणण्यासाठी काही महत्वाच्या ओळी मी या ठिकाणी दिलेल्या आहेत. गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य दिले तर बाबासाहेबांनी देशाला हक्क दिले. गांधीजींची अहिंसा आणि बाबासाहेबांचे संविधान यांनीच राखली आहे माझ्या भारताची महान शान. मित्रांनो, राज्यघटनेतील 15 खास गोष्टी आहेत. जोपर्यंत फोटोपूजन संपन्न होत आहे त्या तोपर्यंत यामधील एक झाल्यावर एक याप्रमाणे या 15 ओळी तुम्ही प्रेक्षकांना सांगून त्याचे महत्व द्विगुणित करू शकता. मित्रांनो, प्रतिमा पूजनाचे समारोप याप्रमाणे करा. प्रतिमा पूजन झाल्या पुढील कार्यक्रम असेल ध्वजस्तंभ पूजन.
आता आपण वळत आहोत आजच्या सोहळ्यातील अत्यंत महत्वाच्या आणि मंगलमय क्षणाकडे, जो म्हणजे ध्वजस्तंभ पूजन. या स्तंभावर आज आपला अभिमानाचा तिरंगा नवी झळकणार आहे. त्या आधारस्तंभाचे पूजन करणे म्हणजे आपल्या राष्ट्रध्वजाप्रती आदर व्यक्त करणेच आहे. शान आमच्या भारताची, हा तिरंगा प्यारा, वंदन करण्यास सज्ज झाला आज देश हा सारा. ज्या स्तंभावर डुलणार आहे आमचा स्वाभिमान, त्या स्तंभाचे पूजन करून वाढवूया देशाची शान. मित्रांनो, याप्रमाणे ध्वजस्तंभ पूजनासाठी आवाहन करा. मान्यवर ध्वजस्तंभ पूजन करत असताना प्रेक्षकांना एंगेज करून ठेवण्यासाठी मी पुन्हा काही ओळी दिलेल्या आहेत. यामध्ये ध्वजस्तंभाचे महत्व काय आहे हे सांगण्यात आलं आहे. त्यानंतर या पद्धतीने समारोप करा आणि लागलीच ध्वजारोहणासाठी सज्ज व्हा. आता ध्वजारोहणासाठी सज्ज होताना काही शिस्तीच्या सूचना तुम्ही विद्यार्थ्यांना किंवा ग्रामस्थांना काय द्यायचं आहे ते त्या ठिकाणी मी दिलेलं आहे. त्यानंतर ध्वजस्तंभाकडे प्रस्थान कसं करायचं आहे ते पाहूया. मस्तक आमचे सदा उंच या तिरंग्याच्या मानाने, जगणे आमचे धन्य झाले या भारतभूमीच्या दानाने. मित्रांनो, या ठिकाणी मी ध्वजस्तंभाकडे मान्यवरांना कसं आवाहन करायचं आहे इथं दिलेलं आहे. नक्कीच वाचून घ्या. त्यानंतर प्रत्यक्ष ध्वजारोहण होत असताना हा कार्यक्रमाचा प्रमुख टप्पा आहे. व्यवस्थित वाचून घ्या. मान्यवर ध्वजस्तंभापाशी पोहोचल्यावर मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी राष्ट्रध्वजाची दोरी ओढून ध्वजारोहण करावे. सज्ज व्हा, सावधान व्हा, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा द्यायला तयारीत राहा. त्यानंतर ध्वजारोहणानंतर लागलीच राष्ट्रगीताचे आवाहन करा. त्यानंतर ध्वजवंदना घ्या. ते कसं घ्यायचं आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. त्यानंतर घोषणा, एका पाठोपाठ एक घोषणा तुमच्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाला नक्कीच आभाळापर्यंत पोहोचतील. तर या घोषणा वाचून घ्या आणि घोषणा देण्याची पद्धत यासाठी मी सूचना दिलेली आहे. आणि शेवटच्या ओळींनी ध्वजारोहण कार्यक्रमाचे सांगता करा. या घोषणाच्या निनादाने आपला हा परिसर आज राष्ट्रभक्तीने नाहून निघाला आहे. धन्यवाद. सर्वांनी आपापल्या जागी विश्राम स्थितीत यावे आणि मान्यवरांनी पुन्हा व्यासपीठाकडे प्रस्थान करावे. यानंतर प्रतिज्ञा उद्देशिका वाचन हे खूप महत्वाचं आहे, कारण संविधानाची उद्देशिका आपल्याला संपूर्ण सारांश देऊन जातो. आता वेळ आलेली आहे देशाप्रती असलेल्या निष्ठेचा पुनरुच्चार करण्याची. याप्रमाणे चारोळी म्हणा. देश माझा भारत आहे, अभिमानाने सांगूया. प्रतिज्ञेच्या या शब्दातून राष्ट्रभक्ती जागवूया. एकतेचा हा मंत्र आमचा विश्वात घुमू दे. माझ्या भारताचे नाव सदा आसमानी चमकू दे, आसमानी चमकू दे. मी विनंती करतो की सर्वांनी प्रतिज्ञेसाठी सज्ज व्हावे. आणि मित्रांनो, या ठिकाणी मी प्रतिज्ञा सुद्धा तुम्हाला तयार दिलेली आहे. हे स्क्रिप्ट ओव्हरऑल तुम्हाला सगळंच देणार आहे, त्यामुळे जास्त विचार करू नका. तुमच्या आत्मविश्वासाची गुरुकिल्ली म्हणजेच फक्त 299 रुपये. चला वाचून घ्या. त्यानंतर पुढील कार्यक्रमाकडे वळूया. स्काउट गाईड रॅली. त्यासाठी सुरुवात या पद्धतीने करा. चारोळी वापरा. खांद्यावरती बॅज आमचा अन मनी असे राष्ट्रभक्ती. शिस्तीच्या या पाऊलातून दिसेल आमची खरी शक्ती. स्काउट गाईडची ही रॅली क्रांतीचा संदेश असे. प्रगत भारताच्या स्वप्नांना नवी दिशा ही देईल. रॅली सुरू असताना काय म्हणायचं आहे, या ठिकाणी स्काउट गाईडचं महत्व काय आहे, आपल्याला शिस्त कशी लागते आणि देशाप्रती काय आपले जबाबदार आहेत, त्या सगळे या ठिकाणी मी वर्णन केले आहेत. परेड चालू असताना तुम्ही हे म्हणू शकता. त्यामुळे तुमच्या सूत्रसंचालनाला नक्कीच एक वेगळं असं कौतुकाची थाप मिळेल. मित्रांनो, या चारोळ्या सुद्धा वापरा. आणि आमच्या स्काउट गाईड टीमची काय वैशिष्ट्ये आहेत हे सुद्धा तिथे उपस्थित असणाऱ्या पालकांना, मान्यवरांना नक्कीच सांगा. या ठिकाणी मी काही मुद्दे तुम्हाला स्क्रीनवर नक्कीच दिलेले आहेत. आणि शेवट करा. नजर रोखुनी नजरेमध्ये ताट ठेवून कणा, सज्ज जाहले वीर आमुचे बघा तयांचा बाणा. धबधब्यासारखा जोमतयांचा, सागराची शांतता, संचालनातून उमटत आहे भारताची एकात्मता. मित्रांनो, टाळ्यांच्या कडकडात स्वागत करा आमच्या या वीर स्काउट गाईड्सचे. जय हिंद, जय स्काउट. त्यानंतर झेंडा कवायत किंवा फ्लॅग ड्रिल कसे करून घ्याल. सुरुवात या पद्धतीने करा आणि ही चारोळी वापरा. हातात घेऊन तिरंगा आमचा नभी उंच डुलवूया. शिस्तीच्या या कवायतीतून राष्ट्रप्रेम जागवूया. रंग केशरी पांढरा हिरवा, क्रांतीची नवी लाट आली आहे. झेंडा कवायत ही आमची प्रगतीची नवी वाट आहे. मित्रांनो, जेव्हा झेंडा कवायत चालू असतं त्यावेळेला त्याचे महत्व सांगणाऱ्या काही ओळी मी या ठिकाणी दिलेल्या आहेत. नक्कीच वाचा. त्याचा वापर सूत्रसंचालनात करा. आणि या ठिकाणी पुन्हा एक चारोळी दिलेली आहे. कवायत रंगात असताना काय बोलायचं आहे ते सुद्धा मी या ठिकाणी दिलेलं आहे. स्क्रीनवर दिसतच असेल. आणि शेवटी म्हणा, अतिशय विलोभनीय या झेंडा कवायतीच्या आजच्या कार्यक्रमाची शोभा द्विगुणित केली आहे. मित्रांनो, तुम्हाला कुठेही कमी पडणार नाहीत किंवा दुसऱ्या चारोळ्या शोधायला लागणार नाहीत. त्या पद्धतीच्या चारोळ्या या ठिकाणी मी ऍड केलेल्या आहेत. नक्कीच बघू शकता. त्यानंतर लेझिमचे सादरीकरण, कार्यक्रमाचा पुढील टप्पा. सुरुवात स्क्रीनवरून बघून कराच. आता आपण बघूया चारोळी कशा आहेत. लेझिमचा हा खणखणाट अन ढोल ताशांचा गजर, मराठी मातीचे शौर्य बघना खिळली सर्वांची नजर. तालावरती पाऊल पडते जोम नवा हा भरला, प्रजासत्ताक दिनाचा सोहळा लेझिमने आज सजला.
मित्रांनो, लेझिम सुरू असताना पार्श्वभूमीसाठी याप्रमाणे बोला. जे महाराष्ट्राची लोककला आहे, शारीरिक सदृढता आहे, सांघिक शक्ती आहे, या सर्वांचा उल्लेख करा. लेझिम रंगात असताना काय बोलायचं आहे स्क्रीनवर दिसत असणार तुम्हाला. आणि शेवट एंड कोणत्या चारोळीने करायचं आहे ते सुद्धा मी या ठिकाणी दाखवलेलं आहे. हे सर्व वाचत बसलो तर मित्रांनो नक्कीच व्हिडिओ खूप लेंदी होईल. त्यासाठी शॉर्टमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण सारांश पाहतोय. मित्रांनो, आता पाहूया डंबेल कवायतीचे सूत्रसंचालन. सुरुवात स्क्रीनवरून बघून कराच. आपण पाहूया चारोळ्या. हातात डंबेल मनात जिद्द, सज्ज जाहले वीर आमुचे शिस्तीच्या तालावरती. रूप दिसेल शौर्याचे 1-2-1 लयबद्ध हालचाली. आरोग्याचा मंत्र देऊया. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सदृढ भारताचे स्वप्न पाहूया. डंबेल कवायती चालू असताना पार्श्वभूमीसाठी तुम्हाला ही माहिती उपस्थितांना सांगायची आहे. त्याचं महत्व आरोग्य आणि शक्तीमध्ये कसं आहे, एकाग्रतेत कसं आहे, शिस्त आणि आज्ञापालनामध्ये कसं आहे, आणि कवायत सुरू असताना काही ओळी बोलायच्या आहेत त्याही मी तुम्हाला दिलेल्या आहेत. आणि एंड कोणत्या पद्धतीने करायचं आहे याची ही चारोळी दिलेली आहे. नक्कीच वाचून घ्या. यानंतर सामूहिक कवायतीचे सूत्रसंचालन. आपण फक्त चारोळ्या पाहूया. एक आमची जात, एक आमचा धर्म, राष्ट्रभक्ती हेच आमचे कर्म. शिस्तीच्या या तालावरती सामूहिक शक्तीचे दर्शन घडवूया. सामूहिक कवायतीच्या माध्यमातून भारताची एकात्मता गाजवूया. या चारोळीने सुरुवात करा. स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे पार्श्वभूमीसाठी सामूहिक कवायतीचे महत्व मी दिलेले आहे. एकात्मतेचे प्रतीक, शिस्त, सुसूत्रता, शारीरिक मानसिक समतोल या गोष्टी नक्कीच वापरा. यानंतर कवायत सुरू असताना काय बोलायचं आहे मी दिलेलं आहे. एंड कोणत्या पद्धतीने करायचं आहे तेही दिलेलं आहे. आणि यानंतर वळूया आपण मान्यवरांचं स्वागत. आता उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी या ओळी वापरा. हृदयाच्या या सुंदर कोपऱ्यात स्वागताचा दीप लावूया. प्रेमाच्या या शब्दांनी पाहुण्यांचा सत्कार करूया. येणे आपले आम्हा हर्ष देई, भाग्याचा हा सुदिन. स्वागताच्या या सुमनात आपले आपुलकीचे नाते वसे. मित्रांनो, मुख्य अतिथींचं स्वागत, अध्यक्षांचं स्वागत, इतर मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी मी ओळी सोडलेल्या आहेत. फक्त तुम्ही नाव भरा, तुमचं स्क्रिप्ट तयार असेल. त्यामुळे जास्त विचार नक्कीच करू नका. 299 ही खूप मोठी किंमत नाही. ही किंमत आहे तुमच्या कॉन्फिडन्सची, ही किंमत आहे तुम्हाला मिळणाऱ्या कौतुकाच्या थापाची, आणि ही किंमत आहे तुम्हाला तुमची वेळ वाचवण्याची. त्यामुळे त्वरा करा आणि हा पीडीएफ नक्कीच परचेज करा. आणि हो, सूत्रसंचालन झाल्यानंतर मला नक्की कळवा, कमेंटमध्ये तरी किंवा व्हॉट्सअपला तरी, तुमचं सूत्रसंचालन गाजलं की नाही. याप्रमाणे स्वागत करून घ्या. आणि इतर मान्यवरांच्या स्वागतासाठी मी या ठिकाणी लाईन सोडलेल्या आहेत. एंड कोणत्या चारोळीनं करायचं आहे ते सुद्धा लिहिलेलं आहे. त्यानंतर प्रास्ताविक भाषणासाठी पाचारण करा. चारोळी आहेत. शब्दात ज्यांच्या तेज आहे आणि विचारात ज्यांच्या क्रांती, आजच्या दिवसाचा महिमा सांगण्या येतील ते मंचावरती. प्रजासत्ताक दिनाचा हा सोहळा का आहे आमच्यासाठी खास, प्रास्ताविकेतून मांडतील ते प्रगतीचा नवा ध्यास. मित्रांनो, या पद्धतीनं त्यांना व्यासपीठावर बोलवा. स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला. त्यानंतर एंड कोणत्या पद्धतीनं करायचं तेही दिलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी भाषणाला आमंत्रण द्या. नयनी स्वप्न प्रगतीचे, हाती तिरंगा डोलतो आहे, कर्तव्याच्या वाटेवरती भारत माझा चालतो आहे. शब्दांच्या या ताकदीने आता मंचाला गाजवेल, देशभक्तीचा खरा अर्थ हा बालमित्र समजावेल, हा बालमित्र समजावेल. मित्रांनो, पहिल्या विद्यार्थ्याला कसं व्यासपीठावर बोलवायचं आहे आणि त्याला त्याच्या भाषणानंतर तुम्ही कसं रिप्लाय द्यायचं आहे ते सुद्धा मी चारोळीने दिलेलं आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी 2 साठी काय, विद्यार्थी 3 साठी काय असेल, या ठिकाणी सगळं अत्यंत उत्कृष्ट कलेक्शन तुम्हाला दिलेलं आहे. विद्यार्थी 4 भाषणानंतर काय म्हणायचं आहे, आणि यापेक्षा जास्त विद्यार्थी असतील तर नक्कीच या ठिकाणी मी एम्प्टी टेबल सुद्धा दिलेला आहे. या टेबलचा तुम्हाला खूप उपयोग होईल. हा पीडीएफ घेतल्यानंतर तुम्हाला एक एक्स्ट्रा पेज सुद्धा लागणार नाही याची खात्री मी देते. यानंतर विद्यार्थी जर 10-12 पेक्षा जास्त असतील तर प्रत्येकाच्या भाषणानंतर तुम्हाला काय कमेंट द्यायचं आहे किंवा बोलवताना काय चारोळी म्हणायचं आहे याचं कलेक्शन सुद्धा तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत आहे. नक्कीच पाहू शकता. त्यानंतर शिक्षकांच्या भाषणासाठी चारोळी वापरा. अज्ञानाचा अंधार सारुनी या ज्ञानाचा जो दीप लावतो, संस्कारांच्या पाऊल खुणांनी जो उद्याचा भारत घडवितो. अनुभवांच्या शिदोरीसाठी मिळो आम्हा नवी दिशा, गुरुवर्यांच्या शब्दांनी उजळो आजची ही मंगल निशा, आजची ही मंगल निशा. यानंतर या पद्धतीने त्यांना पाचारण करा. त्यानंतर भाषण संपल्यानंतर काय म्हणायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला इथं दिलेलं आहे. नक्कीच आता मान्यवरांचं किंवा मुख्य अतिथींचं भाषण आपण पाहूया. यासाठी चारोळ्या आहेत. अनुभवाचे बोल ज्यांचे मार्ग दाविती प्रगतीचा, शब्दात ज्यांच्या वास आहे राष्ट्रभक्ती आणि क्रांतीचा, अशा थोर व्यक्तीच्या मार्गदर्शनाने उजळेल आजची ही निशा. मान्यवरांच्या शब्दातून मिळो भारताला नवी दिशा, भारताला नवी दिशा. मित्रांनो, या पद्धतीनं त्यांना पाचारण करा आणि भाषणानंतर या ओळी वापरा. आणि नक्कीच मान्यवरांच्या भाषणावरून तुम्हाला काही विशेष टिप्स, विशेष ओळी दिलेल्या आहेत, वाचून घ्या.
यानंतर या कार्यक्रमात बक्षीस वितरण, निबंध स्पर्धा, वक्तृत्व, चित्रकला, देशभक्तीपर या पद्धतीने असतील. तर नक्कीच या ठिकाणी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाची यादी लिहून घेण्यासाठी मी स्पेस दिलेला आहे. काही शाळांमध्ये बक्षीस वितरण कार्यक्रम इतर शिक्षकांकडे असतो, काही वेळेला ते सूत्रसंचालकाकडेच असतं. हे डोक्यात ठेवून या ठिकाणी स्पेस सोडलेला आहे. ही चारोळी वापरा. पहिल्या विद्यार्थ्याला बोलवताना कोणत्या पद्धतीनं बोलवायचं आहे स्क्रीनवर दिलेलं आहे. नक्कीच वाचून घ्या. निबंध स्पर्धा 1, 2, 3, वक्तृत्व 1, 2, 3, चित्रकला 1, 2, 3 त्यासाठी विशेष कोड सुद्धा दिलेले आहेत. नक्कीच वाचा. त्यानंतर या बक्षीस वितरणाचं समारोप कसं करायचं आहे पाहून घ्या. आणि मित्रांनो, आतापर्यंत आवडत असेल तर पटकन डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. 299 मध्ये हा पीडीएफ नक्कीच परचेज करा. तुमच्या आयुष्यभराची आणि अँकरिंग करिअरची एक दर्जेदार सुरुवात नक्कीच असेल. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम, त्यासाठी यादी लिहून घेण्यासाठी मी इथं स्पेस सोडलेला आहे. आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात कशी करायची हे पाहूया. रंगसुरांचे मिळून सारे आनंदाचा सण साजरा करूया, कलेच्या या प्रांगणात राष्ट्रभक्तीचे रंग भरूया. नृत्य संगीतानं नाटकाने ही संध्याकाळ आता सजे, माझ्या भारताच्या संस्कृतीचा डंका साता समुद्रापार गाजे. मित्रांनो, या ठिकाणी संध्याकाळ आहे. या ठिकाणी ही सकाळ म्हणा किंवा हा दिवस म्हणा, नक्कीच तुम्हाला हवं तसं बदल या चारोळीत करून घ्या. त्यानंतर स्वागत नृत्य, काही ठिकाणी गणेश वंदना असते, त्याची सुरुवात कशी करायची मी दिलेली आहे. एखादं देशभक्तीपर समूह नृत्य असेल तर त्यासाठी काय चारोळ्या वापरायच्या दिलेल्या आहेत. एखादं नाटिका किंवा पथनाट्य असेल तर त्यासाठी मी दिलेलं आहे. एखादं लावणी किंवा लोकनृत्य असेल तर त्यासाठी मी दिलेलं आहे. नक्कीच या चारोळ्या तुम्हाला उपयोगाला ठरतील. त्यानंतर अध्यक्षीय भाषणाकडे वळताना ही चारोळी वापरा. सुरुवात शेवट कसे करायचं आहे ते नक्कीच स्क्रीनवरून बघून घ्या. ते सुद्धा आपण वाचत बसलो तर यापूर्वी मी सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ खूप लेंदी होईल. आणि त्यासाठी आपण फक्त चारोळ्या पाहूया. अनुभवाचा वटवृक्ष जो आम्हा सदैव सावली देतो, ज्यांच्या शब्दांच्या अमृताने प्रगतीचा मार्ग उचलतो. अध्यक्षांच्या या अनमोल वाणीने सोहळा हा पूर्ण होईल. त्यांच्या प्रेरणेतून आमचा प्रत्येक विद्यार्थी प्रगत होईल. मित्रांनो, अध्यक्षांना पाचारण करण्यासाठी या ओळी वापरा. अध्यक्षीय भाषण संपल्यानंतर काही ओळी मी स्क्रीनवर दिलेल्या आहेत. त्यांना कोणत्या पद्धतीनं थँक्यू म्हणणार ते सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. नक्कीच याचा वापर करून घ्या. यानंतर आभार प्रदर्शन. ऋण मानूया ज्यांचे, लाभले आम्हा सहकार्य मुलाचे, तुमच्या उपस्थितीनेच उजळले हे अंगण आमच्या शाळेचे. शब्द अपुरे पडतील कदाचित भावनांच्या या ओलाव्याला, आभार मानून पूर्ण करूया आमच्या या मंगल सोहळ्याला. यानंतर आभार प्रदर्शनाला कसं पाचारण कराल. आभार प्रदर्शन झाल्यानंतर काय म्हणायचं आहे ते सुद्धा मी दिलेलं आहे. काही वेळेला ही जबाबदारी सूत्रसंचालकाकडेच असते. ते डोक्यात ठेवून या ठिकाणी मी एक आभार प्रदर्शनाचा छोटासा नमुना स्क्रीनवर दाखवत आहे. हा सुद्धा तुम्ही वापरू शकता. यानंतर सोहळा समारोप, वंदे मातरम. जाता जाता एवढंच म्हणेन, राष्ट्रप्रेम मनी सदैव असू दे, भारत मातेच्या प्रगतीचे स्वप्न तुमच्या डोळ्यात सदैव असू दे. मिळाले स्वातंत्र्य, लाभले संविधान, आता रक्षण करूया त्यांचे. विश्वगुरु भारत बनण्यासाठी आपण सज्ज पुन्हा होऊया. वंदे मातरमसाठी आवाहन. वंदे मातरम सुरू होताना ऑर्डर कशी द्यायची आहे, अंतिम घोषणा कशा द्यायच्या आहेत, सगळं स्क्रीनवर आहे. मित्रांनो, वाचून घ्या. आणि आता 299 मध्ये परचेज करण्याआधी या पीडीएफ मध्ये काय आहे प्रत्येक ओळ तुम्ही जाणून घेतलेल्या आहात. त्यामुळे यस, तुम्हाला पटेल तरच पीडीएफ परचेज करा. नसेल तर तुमचं असं एक उत्तम सूत्रसंचालनाचं स्क्रिप्ट तुम्ही नक्कीच तयार करून घेऊ शकता. आणि तुम्हाला एखाद्या स्पर्धेसाठी निबंध हवा असेल, भाषण हवं असेल, सूत्रसंचालनाचं स्क्रिप्ट हवं असेल तर नक्कीच ही एक पेड सर्व्हिस आहे. तुमच्या ऑर्डर प्रमाणे नक्कीच आम्ही बनवून देऊ. आणि या व्हॉट्सअप नंबरला संपर्क साधा. ऑल द बेस्ट. आणि नक्कीच तुमचं सूत्रसंचालन कसं झालं कळवा. आणि या ठिकाणी काही विशेष नोट्स करून घ्याव्या लागतात सूत्रसंचालकाला. त्या ठिकाणी मी स्पेस सोडलेला आहे. आणि हे 30 पानाचं सूत्रसंचालनाचं स्क्रिप्ट नक्कीच तुमच्या फायद्याचं आहे. जस्ट परचेज इट.